बघा, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा आपल्याकडे तो टाइप आहे, तो आहे सिम्पली सपोर्टेड बीम. बघा, डायग्राम आपल्याला गिवन दिलेली आहे. तुमच्याकडे लोड आहे एक 60 किलो न्यूटन, दुसरा आहे 40 किलो न्यूटन आणि तिसरा तुम्हाला यूडीएल दिलेला आहे 60 किलो न्यूटन पर मीटर आहे. तर बघा, ह्या केस मध्ये पहिल्यांदा काय करून घ्यायचं, आर ए प्लस आर बी इज इक्वल टू सगळे जी लोड आहे सगळ्या लोडची सम करा. म्हणजे 60 प्लस 40 प्लस इथे प्रॉब्लेम काय करायचं, इथे लोड इंटू डिस्टन्स यूडीएल जर आला डायरेक्टली लोड तुम्हाला डायरेक्टली लोडची तुम्हाला सम करता येणार नाहीये, म्हणून लोड इंटू डिस्टन्स तुम्हाला इथे घ्यावा लागणार आहे 16 इंटू 5. लक्षात घ्या, आर ए प्लस आर बी इज इक्वल टू 60 प्लस 40 आणि 16 5 आर 80. देयरफॉर आर ए प्लस आर बी इज इक्वल टू 180 किलो न्यूटन. याला आपण म्हणू इक्वेशन नंबर 1. त्यानंतर बघा, पुढे आपण काढून घेऊ समेशन ऑफ एम ए इज इक्वल टू 0. या दुसऱ्या केस मध्ये काय करायचं, फक्त लोड इंटू डिस्टन्स लोड इंटू डिस्टन्स लोड इंटू डिस्टन्स आपल्याला कव्हर करायचा असतो. तर बघा, 60 इंटू 2 प्लस 40 इंटू हे 2 आणि हे 2 किती झाले ते 4 प्लस 16 इंटू 5. लक्षात घ्या, लोड इंटू डिस्टन्स इंटू त्या यूडीएल असल्यामुळे डिस्टन्सचे हाफ 5 च्या हाफ किती 2.5 मध्ये इकडचे आपल्याला ऍडिशन करायची. म्हणजे 2 प्लस हे 2 म्हणजे 4 आणि 4 प्लस हे 2.5 म्हणजे आपल्याला किती होतील ते 6.5 इज इक्वल टू कितीचा स्पॅन आहे 2 प्लस 2 4 आणि 5 9 आरबी. बघा, 9 चा आपल्याकडे बघा एक्सपॅन्ड झाला आहे. तर लक्षात ठेवा, 60 इंटू 2 120 हा 160 प्लस 16 इंटू 5 इंटू 6.5 हा झाला आपल्याकडे 520 इज इक्वल टू 9 आरबी. सगळ्या लोडची आता काय करा, सम करून टाका. लोड इंटू डिस्टन्स 120 प्लस 160 प्लस 520 त्याला डिवाइड बाय 9. याचा आरबी आपल्याकडे निघतोय, आरबी इज इक्वल टू 88.88 किलो न्यूटन. बघा, हा जो तुमच्याकडे आरबी आलेला आहे तो या इक्वेशन मध्ये आपण पुटअप करू. बघा, आर ए प्लस आरबी ची व्हॅल्यू 88.88 इज इक्वल टू 180. देयरफॉर आर ए इज इक्वल टू 180 मायनस 88.88. so therefore आर ए इज इक्वल टू बघा 180 मायनस आन्सर 91.11 किलो न्यूटन. बघा, अशा पद्धतीने तुम्ही हे दोन आर ए आणि आरबी अशा पद्धतीने तुम्ही फाइंड आउट करू शकता. सिम्पली सपोर्टेडचं सेकंड एक्झाम्पल बघा, इथे तुम्हाला पूर्णपणे यूडीएल दिसतोय. बघा, लक्षात घ्या, तो 1 किलो न्यूटन पर मीटर पूर्ण स्पॅनला आपल्याला यूडीएल त्यांनी दिलेला आहे. लक्षात ठेवा, आर ए प्लस आरबी इज इक्वल टू आपलं काम करा 2 प्लस 4 प्लस 6 प्लस लोड इंटू डिस्टन्स यूडीएल असल्यामुळे बघा हा 1 इंटू संपूर्ण स्पॅनला मल्टिपल आहे म्हणून 7. लक्षात ठेवा, आर ए प्लस आरबी इज इक्वल टू 2 प्लस 4 प्लस 6 प्लस 7. देयरफॉर आर ए प्लस आरबी इज इक्वल टू 2 प्लस 4 6 प्लस 6 12 प्लस 7 19 किलो न्यूटन. तर बघा, अशा पद्धतीने तुमच्याकडे आर ए प्लस आरबी आलेला आहे. त्यानंतर बघा, समेशन ऑफ एम ए इज इक्वल टू 0. इथे प्रत्येकाला काम माहिती, लोड इंटू डिस्टन्स बघा 2 इंटू 2 प्लस 4 इंटू 4 प्लस 6 इंटू परत डिस्टन्स काउंट करा 6 प्लस 1 इंटू पूर्ण स्पॅन 7 इंटू त्या स्पॅनच्या हाफ यूडीएल असल्यामुळे 7 च्या हाफ 3.5 इज इक्वल टू कितीचा स्पॅन आहे 7 इज इक्वल टू 7 आरबी. तर बघा, ही कॅल्क्युलेशन आपण काउंट करून घेऊ. इथे बघा 2 2 जार 4 4 4 जार 16 6 6 जार 36 प्लस 7 1 जार 7
7 into 3.5 बघा इकडे येतोय 80.5 is equal to 7 RB. RB is equal to 80.5 divided by 7. तर RB आपल्याकडे फाइंड आउट होऊन जाईल डिवाइड बाय 7 11.5 किलो न्यूटन. बघा RB फाइंड आउट झालेला आहे. परंतु RB ची व्हॅल्यू घ्यायची इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट अप करायची. बघा RA प्लस RB किती आपल्याकडे 11.5 is equal to 19. RA is equal to 19 minus 11.5. RA is equal to 19 minus 11.5. तुमच्याकडे RA फाइंड आउट होतो 7.5. बघा असे छोटे छोटे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये आपण RA आणि RB फाइंड आउट करतो आणि हे एक्झाम्पल जे आहे ते 4 मार्काला आपल्याकडे येतात.